नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज मी आपल्याला एक छोट्या मुलीचा फ्रॉक एका वेगळ्या पद्धतीने कापून आणि शिवून दाखवणार आहे. माझ्या चॅनलवर मी असेच काहीतरी वेगवेगळे नवीन व्हिडिओज घेऊन येत असते. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि सोबत बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या शेवटी या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. माझ्याकडे कुर्ती शिवून राहिलेला हा एक कपडा होता. अंदाजे 1.5 मीटर असेल. तर याच्यापासून आपण आता तो फ्रॉक बनवणार आहोत. हे बघा, मी इथे एक फोल्ड घालून त्याला घेतलेला आहे. आता आपण अजून एक फोल्ड याला घालणार आहोत. आधी हे आपण, कारण हे बघा, हे इथे काय झालंय, हे वाकडं तिकडं कापलं गेलेलं आहे. त्यामुळे आधी हे आपण सरळ करून घेणार आहोत. पूर्ण हा जो तुकडा आहे ना, हा आपल्याला व्यवस्थित सरळ कापून आपण नेहमी फ्रॉक कापतो तेव्हा, किंवा कुठलाही ब्लाऊज म्हणा किंवा कुठलाही कुर्ती काय जे शिवायचं असेल ते आपण जेव्हा कापतो तेव्हा ते आपण उभं कापड घेऊन कापतो. त्यामुळे मी आता इथे 4 फोल्ड करून घेतलेत. म्हणजे आधी एक फोल्ड केला, नंतर पुन्हा एक फोल्ड केला. तर आता आपण फ्रॉक कसा कट करायचा ते बघून घेऊ. हा फ्रॉक साधारण 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीला बसेल अशा पद्धतीने कापतोय. तर आता इथे मी शोल्डरचं माप घेणार आहे 4.5 इंचावर. हे बघा, इथे मी 4.5 इंचावर खूण केली. मुंढा पण 4.5 इंचावर घेणार आहोत. आणि इथे एक मी सरळ रेघ मारून घेते. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचंय छातीचं माप. तर छाती मी घेणार आहे 6.5 इंच आणि शिलाई मार्जिन घेणार आहे 1 इंच. वरची जी बॉडी असते म्हणजे कमरेपर्यंतचा भाग, त्याला बॉडी उंची म्हणतात. तर ती मी घेणार आहे 8.5 इंचावर. हे बघा, इथे पण मी एक अशी पूर्ण रेघ मारून घेते. आपण मागचा पुढचा भाग एकदमच कापतोय, त्यामुळे आपण 4 फोल्ड घेतलेला आहे. आता हे इथे झालं 7.5, म्हणून मी इथे थोडस कमी म्हणजे 7 इंच घेणार आहे. इथे मुंढ्याचा चौकोन आखून घ्यायचा आणि हे इथे जोडून घ्यायचं. इथे एक आपण मुंढ्याला आकार देऊ. आता हा होईल माझा पुढचा आकार. खरं लहान बाळांचे किंवा लहान 1.5-2 वर्षापर्यंतच्या मुलांना पुढचा मागचा आकार नाही घेतला तरी चालतो. पण मी इथे थोडासा हा बाहेरून घेतेय आणि इथे एक छोटासा असा कट देणार आहे मी. म्हणजे हा होईल आतला मुंढा, हा होईल बाहेरचा मुंढा. गळा रुंदी घेते मी 2 इंच आणि गळ्याची उंची 3 इंच. हा इथे एक चौकोन करून घ्यायचा असा आणि याला पण एक गोलाकार देऊन घ्यायचा. आपण या फ्रॉकची पूर्ण उंची घेणार आहोत 18 इंच. म्हणजे साधारण
1.5 ते 2 वर्षाच्या मुलीला हा फ्रॉक होईल असा माझा अंदाज आहे। म्हणजे ही जी मापं मी टाकली आहेत, ही मापं मी काही कुणाचं माप वगैरे घेऊन अशी टाकलेली नाहीये, माझ्या अंदाजाने ही मापं टाकली आहेत। हा एक पॅटर्न वेगळ्या प्रकारचा तुम्हाला दाखवायचा म्हणून मी आता कुणाचंही माप न घेता माझ्या डोक्यात जी मापं आहेत ती मापं घेऊन मी हा फ्रॉक कापणार आहे। आता इथे मी पूर्ण उंची घेतली फ्रॉकची 18 इंच, तर इथे पण आपण एक 18 इंचावर खूण करून घेऊ आणि इथे सरळ खाली एक रेघ मारून घेऊ। आता ही आपली मापं टाकून झालेली आहेत। आता हे आपल्याला कट करायचंय, तर त्यासाठी आधी हा भाग आपण कापून घेतला आणि हा गळ्याचा भाग कापून घेतला। इथे आपल्याला थोडासा शोल्डर उतार द्यायचा आहे, जास्त नाही, 1/2 इंचापर्यंत। आणि हे इथून मात्र आपल्याला हे असंच सरळ कापायचंय, जेवढं मिळेल तेवढं। आता माझ्याकडे एवढाच कपडा होता त्यामुळे मी हे एवढंच कापून घेतलं। इथे एक फोल्ड आलेला होता तो पण मी आता वेगळा करून घेतेय। हे एवढं कापून झाल्यानंतर आता काय करायचं, इथून साधारण 3 इंचावर 3 किंवा 3.5 इंचावर इथे एक खूण करून घ्यायची आणि तिथपर्यंत हे आपल्याला इथे असं सरळ कापायचं। हे आता आपले 2 भाग झाले, म्हणजे हे बघा, हा एक भाग झाला आणि हा दुसरा भाग झाला, हा पाठीमागचा, हा समोरचा। मग आता समोरच्या भागाचं आपलं काय करायचं राहिलंय, मुंढ्याच्या तिथे आपण जो आतनं थोडासा आकार दिलेला होता तो आता आपल्याला कापून घ्यायचा आहे। तो नाही कापला तरी चालतो, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतेय की लहान मुलांच्या कपड्यांना मागचा पुढचा भाग नाही कापला तरी चालतो, पण हा थोडासा मोठ्या मुलीचा फ्रॉक आहे त्यामुळे मी अगदी 1/2 इंचाचा तिथे असा कट देतेय। हे बघा, आता हे आपले 2 भाग झाले। आता पुढे आपल्याला असं करायचंय, हे राहिलेलं कापड आपण बाजूला ठेवलं, हा पुढचा भाग, हा मागचा भाग। आता आपल्याला अजून एक कपडा लागणार आहे। आता याला साधारण मॅचिंग हा कपडा आहे माझ्याकडे, हे राहिलेलेच तुकडे असतात तर त्यातनं मी आता याला फॅशन करणार आहे। मग ती फॅशन काय करणार आहे, तर हे जे आहे ना, इथे मी चुण्या घालून घेणार। ह्या बघा, या अशा चुण्या घालून घेणार इथे, आणि हा जो कमरेखालचा जो भाग आहे त्याला चुण्या घालून मी या मापात जोडून घेणार। चुण्या घातल्यानंतर हा आणि हा भाग सारखा होईल। आधी चुण्या घालून घेणार, नंतर मध्ये इथे गॅप राहील ना, तर ही गॅप भरून काढण्यासाठी याच्या मी पट्ट्या इथे अशा मध्ये लावणार आहे। इथे हे मला कुठे कुठे करायला लागेल, इथे या बाजूला आणि तसंच पाठीमागच्या भागाला पण तसंच करायला लागेल। आणि नंतर याला जी गळपट्टी लागेल ती गळपट्टी, आणि इथे मुंढ्याच्या इथे जे आपल्याला हे गोठ लागेल तर तो गोठ, या सगळ्यासाठी मी हा कपडा वापरणार आहे। आता एवढं आपलं हे कापून झालं। आता शिवण्यासाठी आपण मशीनवर जाऊ।
हे बघा, साधारण 2 ते 2.5 इंच रुंद आणि अंदाजे 6 इंच लांबीच्या मी 4 पट्ट्या कापून घेणार आहे. या अशा 4 पट्ट्या मी कापून घेतल्या. आता त्या मी आता व्यवस्थित दुमडून घेणार आहे, म्हणजे आपल्याला त्या फ्रॉकला लावायला व्यवस्थित वाटतील. म्हणजे जिथे आपण जो कट दिलाय ना, तो कट झाकण्यासाठी म्हणून या पट्ट्या आहेत. शक्यतो एकाच रुंदीच्या करायच्या, म्हणजे काय होतं की दिसायला पण छान दिसतं. हे बघा, आता ही माझी थोडीशी जास्त रुंद झाली होती, त्यामुळे मी ही थोडी आता नीट करते. आता ही ज्या रुंदीची आहे ना, त्याच रुंदीची ही पण करायची. ही कशी करायची ती मी दाखवते तुम्हाला. मी 3 पट्ट्या करून घेतलेल्या आहेत. चौथी करताना मी तुम्हाला कशी केली ते दाखवते. हे बघा, मी काय केलं, हा जो तुकडा आहे ना, हा तुकडा मी आधी एक बाजू अशी दुमडून घेतली आणि इथे मी काळा दोरा मुद्दामच लावलेला आहे की वरती काळा दोरा राहील आणि हे कापड काळं असल्यामुळे तो काळा दोरा पटकन दिसून येत नाही. तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने करता येत असेल तर तुम्ही तसं केलं तरी चालेल. आता हे वरूनच जोडायचंय, त्यामुळे मी हे असं करून घेते. याला अजून वेगळा आकार पण देता येतो, म्हणजे असा बाणासारखा आहे बघा. मग तसा द्यायचा असेल तर हे असं असं करून घ्यावं लागेल आपल्याला. असं हे असं करून हा असा आकार दिला तरी चालतो, परंतु मी आता तेवढं काही करणार नाहीये, कारण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि मला तुम्हाला कमी वेळात हे दाखवायचंय. हे बघा, अशी मी ती पट्टी बनवून घेतली. अशा मी या 4 पट्ट्या आता बनवलेल्या आहेत. आता हा भाग मी उघडा ठेवलाय, कारण आपण जेव्हा शिवायला जाऊ ना, तेव्हा हे आपण व्यवस्थित करून जोडू शकतो. हवं तर तुम्ही इथे टीप मारून घेऊ शकता. हे बघा, हे असं ठेवायचं आणि जोडताना ते व्यवस्थित करून आपल्याला हे फ्रॉकला जोडून घ्यायचे. याच्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे. ह्या कपड्यापासून आपल्याला एक छोटासा हुक बनवायचा आहे. तो कसा बनवायचा ते आता बघू. मी इथे अगदी छोटीशीच ही पट्टी घेतली आहे आणि अगदी कडेने मी त्याला अशी टीप मारून घेते. आणि आता सुई दोरा घ्यायचा. हा बघा, आणि सुई दोऱ्याने असं एकाच बाजूने टाचून घ्यायचं आणि नंतर ही सुई शी उलटी आत घालायची आणि हे सगळं उलटवून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मी इथे हा हुक तयार करून घेतला. आता आपल्याला मागचा जो भाग आहे फ्रॉकचा, म्हणजे हा झाला पुढचा भाग, आणि मागच्या भागाला आपल्याला इथे एक मधोमध कट देऊन घ्यायचा आहे. हा का द्यायचा? कारण हा फ्रॉक डोक्यावरनं घालता आला पाहिजे. आता नॉर्मल जेव्हा आपण फ्रॉक शिवतो तेव्हा इथे मध्ये जोड असतो, खाली चुण्या असतात किंवा अमरेला असतं, जे काही असतं ते इथे जोड असतो, त्यामुळे आपल्याला इथपर्यंत आपण ते ओपन ठेवू शकतो. पण ह्या केसमध्ये आपल्याला तसं करता येणार नाही, म्हणून आपल्याला 3 इंचाचा कट फार फार तर इथे देता येऊ शकेल. आपली बॉडी उंची आहे 6.5 इंच, त्यामुळे पूर्ण 6.5 इंचाचा कट आपल्याला देता येणार नाही, कारण तसं केलं तर या फ्रॉकचं पूर्ण डिझाईन बदलून जाईल. म्हणून आपल्याला फक्त 3 इंचाचा कट द्यायचा आहे आणि
त्याला पट्टी लावून मध्ये तो लूप आपल्याला घुसवायचा आहे. मी चुकून मगाशी हुक म्हणाले. आता आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या आपण थोड्याफार बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण हे शिवायला सुरुवात करू. आता इथे आधी आपल्याला सगळ्यात आधी प्लेट्स घालून घ्यायचे. मग त्या कशा घालायच्या? त्यांचं तोंड या बाजूला आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने प्लेट घालायचे आणि वाटलं तर आपण त्याला पिना लावून घेऊ शकतो. जास्तीत जास्त 3 ते 4 प्लेट्स आल्या पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त प्लेट्स नाही घालायच्या. इथे आपण अशा पिना लावून घेऊ म्हणजे आपल्याला ते शिवायला सोपं जाईल. आणि हे असं येईल. अजून थोडीशी हवी तर ही मोठी घेऊ. थोडक्यात काय, हे इथपर्यंत आलं पाहिजे. इथे एक पिन लावून घेऊ आणि आता याला आपण एक टीप मारून घेऊ. आता ह्या पिना काढून बाजूला ठेवते. आता या बाजूला पण मी तशाच प्लेट्स घालून घेते. आता हा मागचा भाग आहे म्हणून आपल्याला काय करायचंय, इथे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं इथे ओपनिंग ठेवायचंय 3 इंचापर्यंत. मग 3 इंचापर्यंत ओपनिंग ठेवायचं असेल तर ह्याला मधोमध असं फोल्ड करायचं आणि 3 इंचापर्यंत एक खूण करून ओपनिंग ठेवायचं. इथे एक खूण केली आणि हे इथपर्यंत व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता हे आपण जे कट दिलेला आहे हा कट आपल्याला झाकायचा आहे म्हणून याला आपण एक याच कापडाची पट्टी लावणार आहोत. एक चौकोनी तुकडा घ्यायचा म्हणजे आपण जसं कुर्तीला वगैरे लावतो ना तर तशा पद्धतीने आपण हे याला एक 3 बाजूनी याला 3 बाजूनी टीप मारायची. मी काळा दोरा अजून काढलेला नाहीये कारण मला त्या पट्ट्या जोडायच्या आहेत. हे सगळं आतमध्ये जाणार आहे त्यामुळे मी तोच दोरा ठेवलेला आहे. हे बघा, आता ही आहे आपली सुलट बाजू. मग सुलट बाजूने आपल्याला हे असं जोडून घ्यायचंय म्हणजे दोन्ही बाजू ह्या एकमेकावर आल्या पाहिजेत. पण आता हे जोडण्यासाठी काय करायचं, हे आपल्याला उलट करायला लागेल आणि हे असं ठेवायचं आणि बरोबर ह्याच्या बाजूने टीप मारून घ्यायची. अशी साधारण 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला टीप मारायची आणि हा जो मध्य आहे ना या मध्यापर्यंत सुई अशी आत ठेवायची. हे असं फिरवून घ्यायचं आणि नंतर मग इकडनं टीप मारायची. इकडनं टीप मारताना गळ्याच्या बाजूने 1 इंच जागा सोडायची आणि जो तो आपण लूप केला होता ना तर एखादं बटन जाईल एवढा तो पकडून तो बरोबर इथे मध्ये ठेवायचा आणि नंतर ती जी गळपट्टी कापली आहे ती आपण व्यवस्थित जोडून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे हा इनव्हिजिबल लूप मी इथे लावला. ही जागा मी सोडली आहे गळपट्टीसाठी. इथे गळपट्टी येईल आणि गळपट्टी आल्यानंतर म्हणजे हे असं झालं की हा बरोबर इथे लूप येईल. इथे आपल्याला बटन लावायचे. त्याचप्रमाणे इथे मी ह्या पट्ट्या पण आता जोडून घेतलेल्या आहेत मागच्या भागाला म्हणजे आपला मागचा भाग इथपर्यंत आता पूर्ण झाला. या पट्ट्या
लावताना मी तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण त्याच वेळेला लाईट गेले आणि माझा माईक पण बंद पडला. आता मी या पट्ट्या कशा लावायच्या हे तुम्हाला समोरच्या भागाला दाखवते. मागच्या भागाला घातल्या तशाच या भागाला मी इथे पण प्लेट्स घालून घेतल्या. आता ही पट्टी अशी ठेवायची. हे व्यवस्थित मी मगाशी सांगितल्यासारखं साईज, हे बघा इकडे मी कुठे शिवलेलं नाहीये आता, कारण आपल्याला इथे शिवायचंय. तर ही अशी पट्टी ठेवून घ्यायची. सॉरी, ही इकडून ठेवायची, इकडून ठेवायची अशी, आणि इथे ही जोडून घ्यायची. मागच्या भागाला जसं आपण प्लेटच्या थोडंसं पुढे जोडलंय तसंच इथे पण जोडून घ्यायचं. तुम्ही वाटलं तर प्लेट पासून पण सुरुवात करू शकता, पण मग दोन्ही भागांना तुम्हाला तसंच करावं लागेल. आणि असं ठेवून बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला किती ही प्लेट लागणार आहे. मग ही जास्तीची प्लेट आहे ही कापून टाकायची आणि हे असं ठेवून घ्यायचं आणि इथून सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला काय होतं की मुद्दाम आपल्याला परत मध्ये मध्ये तोडावा लागत नाही दोरा. ही अशी प्लेट व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून घ्यायची, असं घट्ट पकडायचं आणि या भागाला ती इथे, म्हणजे प्लेटच्या बाजूच्या भागाला इथे जोडून घ्यायची. त्यानंतर इथे आल्यानंतर सुई आत ठेवायची. हे असं फिरवायचं पूर्णपणे आणि इथे पुन्हा ते व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि इथे टीप मारायची. पुन्हा इथे आल्यानंतर सुई आत ठेवायची आणि हे इथे फिरवून घ्यायचं. ही बघा, आता ही पट्टी आपली एका बाजूची जोडून तयार झाली. हे कुठे एक्स्ट्रा दोरे वगैरे आहेत ना, हे सगळे आधीच कापून टाकायचे, कारण नंतर आपल्या लक्षात राहतं नाही राहतं. तसंच इकडे करायचं. हा भाग इकडे आला पाहिजे. आता ही थोडीशी रुंद आहे, त्यामुळे मी ही अजून थोडीशी रुंद करून घेते. ही अशी, हे बघा, या प्लेटच्या थोडंसं हे पुढे ठेवायचं आणि इथून लावायला सुरुवात करायची. आता मला ही एवढीच पट्टी हवी आहे, म्हणून ही एक्स्ट्राची पट्टी मी आता कापून टाकते. सुई आत ठेवली, फिरवून घेतलं आणि पुन्हा इकडनं जोडून घेतले. आता आपली ही दुसऱ्या बाजूची पण पट्टी जोडून तयार झाली. आता दोन्ही भागांना आपण ह्या पट्ट्या अशा प्रकारे जोडलेल्या आहेत. याचा गळा पण आपण तयार करून घेतलेला आहे. हे बघा, आता हे दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. सुलट बाजूवर ठेवायची आणि शोल्डर जोडून घ्यायची. शोल्डर जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे क्रॉस पट्ट्या लावायच्या आहेत. म्हणजे गळपट्टी जोडायची आहे आणि इथे मुंड्याची पट्टी जोडायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला क्रॉस पट्ट्या कापून घ्याव्या लागतील. साधारण 1-1 इंचाच्या क्रॉस पट्ट्या मी आता कापून घेते. या इथे मी क्रॉस पट्ट्या कापून घेतल्यात. ह्या कमी पडल्या तर आपण हवी तर याला नंतर एखादी पट्टी जोडू शकतो. तर आता सगळ्यात आधी मी गळपट्टी जोडून घेते.
तर त्याच्यासाठी काय करायचं, क्रॉस पट्टीला एका बाजूने आधी टीप मारून घ्यायची. ही अशी टीप मारून घेतल्यानंतर सुरुवातीचा भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि तो जिथे आपण कट मारला होता ना तिथे ठेवून आपल्याला ते जोडायला सुरुवात करायची आहे. ही गळपट्टी ही बघा अशा प्रकारे गळपट्टी जोडायला सुरुवात करायची. व्यवस्थित ॲडजस्ट करायचं मशीनवर ठेवताना आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून त्याला टीप मारत जायचं. इथे मला गळपट्टी थोडीशी कमी पडली म्हणून मी त्याला आता एक पुढे छोटासा तुकडा जोडणार आहे. मी हा अजून एक तुकडा आता याला जोडणार आहे. आता क्रॉस पट्टी जोडताना सुद्धा कशी जोडायची ते तुम्हाला दाखवते. खरं तर हे तुम्हाला कुणीही दाखवणार नाही, पण मी दाखवते म्हणजे मी हे नवीन शिकणाऱ्यांसाठी सगळं दाखवतेय. त्यामुळे जे यात मुरलेले आहेत लोक त्यांना काही याची गरज नसते, पण नवीन लोकांना हे समजत नाही. आता ही इकडनं तिरकी आहे ना म्हणून हिला इकडनं तिरकी म्हणजे हे बघा दिसतंय तुम्हाला, ही इकडनं तिरकी आहे. मग ही जी जोडणार आहोत आपण ती इकडनं तिरकी करायची अशी. तर ती आता मी तशा प्रकारे कापून घेते. हे बघा अशी ही अशी कापायची. याचा टोक इकडे याचा टोक इकडे आणि नंतर ही याला अशी जोडून घ्यायची. जोडताना सुद्धा हे बरोबर इथे ठेवायचं आणि याला टीप मारायची. त्यामुळे काय होतं हे बघा आता ही सरळ आली क्रॉस पट्टी, म्हणजे इथे कुठेही तुम्हाला असं ऑड वाटणार नाही ही आता जोडताना. आता हे मी एक्स्ट्राचे जे इथे कापड आहे हे मी कापून टाकणार आहे इथून आणि मग ही क्रॉस पट्टी राहिलेल्या गळ्याच्या भागाला जोडून घेणार आहे. ही इथे कडेला आल्यानंतर अशी दुमडायची आणि तूप मारायची. इथे लॉक करून घेतलं. आता आपल्याला ही वळवायची आहे. हे बघा ही बरोबर इथे ठेवून आता ही आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता हा काळा दोरा मी काढून टाकते कारण आपल्याला आता काळ्या दोऱ्याची फारशी गरज नाहीये. आता मी दोरा बदलणार आहे. शक्य असल्यास ह्या रंगाचा दोरा वापरणार म्हणजे वरून ती टीप आली तरी ती इथे दिसणार नाही. माझ्याकडे अगदी परफेक्ट ह्या रंगाचा दोरा नव्हता, पण मी साधारण या कपड्याला मॅच होईल अशा पद्धतीचा दोरा वापरलेला आहे. तुम्ही इथे कट मारून पण घेऊ शकता, म्हणजे कट मारल्यानंतर ही जरा चांगली वळते. पण मला सवय झालेली असल्यामुळे मी काही याला आता कट मारत नाही. तुम्हाला जर असं पटकन जमत नसेल ना तर आतल्या बाजूला सगळीकडे गोलाकार कट मारून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे माझा आता गळ्याला गोट लावून झालेला आहे. हा बघा हे असं दिसेल. आता इथे मला तसाच गोट किंवा पाइपिंग म्हणतात त्याला, तर ती पाइपिंग करून घ्यायची. आता मी दोन्ही बाजूला पाइपिंग करते.
आणि मग तुम्हाला मी दाखवते. आता मी जसं मी गळ्याला गोठ किंवा पायपिंग काही म्हणा तुम्ही, तर जसं मी गळ्याला लावलं तसंच मी दोन्ही बाजूंना पण आता जोडून घेतलेली आहे. ही बघा. आता हे आपल्याला उलट करून साईड जोडायची आहे आणि खाली जोडून घ्यायचंय, म्हणजे आपला फ्रॉक तयार होईल. हे बघा. आता हे मोजून घ्यायचं, म्हणजे कुठे कमी जास्त नाही ना, एवढंच आपल्याला चेक करायचंय. हे बघा, ह्या पट्ट्या मुख्य म्हणजे या पट्ट्या ज्या आहेत ना, या दोन्ही पट्ट्या एकमेकांवर व्यवस्थित आल्या पाहिजेत. तर आता इथे मी मगाशी आपण 1 इंचाची मार्जिन सुरुवातीला ठेवली होती याच्यासाठी, तर तेवढी मार्जिन सोडून आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची. इथे मी दोन्ही बाजूला डबल टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. फक्त खाली फोल्ड करायचे. तर ते फोल्ड करताना फक्त एकच बघायचं की इथे कुठे खालीवर झालेलं असेल, हे बघा, तर तेवढा भाग आपल्याला थोडासा क्रॉस मध्ये कापून टाकायचा आणि नंतर मग याला खाली फोल्ड करायचं. आता फोल्ड करताना कसं करायचं, हे बघा, हे असं पकडायचं आणि परत एक असा फोल्ड घालायचा आणि असं सगळीकडून आपल्याला हे करून घ्यायचे. हे असं करत करत ही पूर्ण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे खाली. अशा प्रकारे आपला हा फ्रॉक आता शिवून तयार आहे. फक्त इथे आपल्याला एक बटन लावायला लागेल. तर हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे हा माझा व्हिडिओ इतरांना शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.